हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुमचं सकाळचं स्वागत करत आहे आणि आज व्हिडिओ बनवायचं कारण आम्ही आज साफसफाई करायला घेतली होती। आमची एक आडवळीची रूम होती, ती आम्ही साफसफाई करत होतो। तर हा बघा पसारा। तर ते साफ करताना मला एक गंमत भेटलेली आहे, मी तुम्हाला दाखवते। हे एवढे मोबाईल फोन्स, हे सगळे जुने मॉडेल्स आहेत। हा आहे मोटोरोलाचा सगळ्यात पहिला फोन, माझ्या मिस्टरांकडे होता तो। हा सेकंड फोन होता ट्रियम, TRIUM याचा होता सेकंडवाला मिस्टरांचा फोन। नंतर हा सॅमसंगचा, हा झेनचा फोन, मग हा रिलायन्सचा, मग हा ले फोन, हा एक बॉसचा फोन राहून गेला, हा पण जुना पीस आहे। नंतर हा फ्लिपवाला फोन होता, फ्लिप उघडत नाही आता। हा फोन मला लग्नाच्या नंतर दिला होता मिस्टरांनी यूज करण्यासाठी। आणि हा एक नोकियाचा फोन, हा जुना फोन आहे। या ब्लू फोनची खासियत काय आहे, जेव्हा माझे मिस्टर लग्नाच्या अगोदर, आमचं लव्ह मॅरेज झालं, लग्नाच्या अगोदर ते कुठेही असे पुण्याला वगैरे गेले ना की मला हा फोन गपचूप द्यायचे आणि निघायचे। आणि मग नंतर आम्ही या फोनवरून आम्ही दोघंजणं एकमेकांशी बोलायचो। नंतरचा हा फोन जो मी घेतला होता, मी ट्युशनला शिकवायला जात होते ना, तेव्हा मी हा स्वतः घेतला होता माझ्यासाठी। नंतर मिस्टरांनी हा सॅमसंगचा मला घेऊन दिला, हा वाला। अजून हे दोन फोन मिस्टरांचेच आहेत, हा दुसरा सॅमसंगचाच आहे। म्हणजे हे तीन हे एकदम जुने एडिशन। त्याच्यानंतर हा झेन, हा फ्लिपवाला नोकिया, हा सॅमसंग, त्याच्यानंतरचे हे नोकिया, हा सॅमसंग, हा नोकिया, हा ले फोन, आणि मग त्याच्यानंतरचे हे तीन, 1 2 3 एवढे फोन आमच्या घरात आहेत। आणि हे जपून ठेवणार आहे आम्ही, म्हणजे एक मेमरी म्हणून, गुड मेमरी। तेव्हाचे फोन कसे होते आणि आत्ताचे फोन कसे। आणि अजून पसारा भरपूर आहे बघा, आवरायचं आहे सगळं। काही भंगारवाल्याला देऊ, काही जे उपयोगाचं आहे ते पुन्हा व्यवस्थित ठेवून देऊ। आणि अजून काय काय भेटलं पण ते आता दाखवत नाही, कारण मग आवरायला खूप वेळ लागून जाईल, है ना। ते काम करता करता स्वयंपाक पण करून घेतला। वांग्याचं कालवण, भात आणि भाकरी। नंतर जेव्हा जेवायला बसू तेव्हा करेन पटकन। आता थोडं आवरायचंच आहे, 12:30 होत आलेले। तर माझा व्हिडिओ आवडल्यास डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल। थँक्यू, बाय बाय।